नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त शासनाच्या वतीने या ठिकाणी मागील सर्व अनुदान वाटप करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मित्रांनो, आर्थिक वर्ष संपत आहे म्हणजे 31 मार्च संपत आहे, त्यामुळे सुद्धा शासनाला 31 मार्चच्या आत पैसे देणे गरजेचे आहे। त्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहे। तसेच मित्रांनो, काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत 6 महिन्यापासून पैसे जमा झालेले नाहीत, तर मग त्यांच्या काय समस्या आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती बघणार आहोत। तसेच कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, कधीपर्यंत पैसे जमा होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात पण DBT मार्फत या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 3000 रुपये आले आहेत DBT बँक खात्यावर। मग या ठिकाणी या लाभार्थ्यांनी सांगितलेले आहे नांदेड जिल्ह्यात पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही ही बातमी बघू शकता, त्यावरून तुम्हाला कळेल की खरोखर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारकडून अनुदान येण्यास सुरुवात, पण हे काम न केल्यास तुम्ही पैशापासून वंचित राहू शकता। न्यूज 18 लोकमतची बातमी आहे 27 मार्च 2025 रोजीची। मित्रांनो, ही बातमी याच्यासाठी दाखवते की तुम्हाला खात्री पटेल की या ठिकाणी आपल्याला पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच आपल्या काही समस्या असतील त्या याच्यावरून तुमच्या दूर होतील। मग त्यासाठी बातमी व्यवस्थितपणे बघा। जालना जिल्ह्याच्या शासनाच्या विविध सामाजिक योजनांचा लाभ नागरिकांना थेट त्यांच्या बँक खात्यात म्हणजे DBTद्वारे मिळत आहे। मग मात्र सुविधांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे। मग राज्य शासनाच्या जे काही योजना आहेत त्यासाठी लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण मोहीम ही आता तहसील स्तरावर प्रत्येक ठिकाणी चालू आहे। मग राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना या अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी आपले बँक खाते आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे। सध्या जालना जिल्ह्यामध्ये एकूण 1,30,205 लाभार्थी नोंदणीकृत आहे। मात्र यातील 27,312 लाभार्थ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही। त्यामुळे हे लाभार्थी DBT प्रणालीद्वारे मिळणाऱ्या सरकारी आर्थिक सहाय्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। हीच परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, ज्याचे DBT पूर्ण झालेले आहे त्या लाभार्थ्यांना अशा पद्धतीने पैसे येतात बघा। यांना 4 फेब्रुवारीला पैसे आले, 21 फेब्रुवारीला पैसे आले, 6 मार्चला पैसे आले, 7 मार्चला पैसे आले, असे एकूण 2 महिन्याच्या आतच 7,500 रुपये जमा झाले। का तर यांनी DBT पूर्ण केलेले आहे। तसेच या ठिकाणी बघा, ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बातमी आहे। या ठिकाणी सुद्धा पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी DBT प्रणालीद्वारे हे पैसे मिळणार आहे। प्रणालीसाठी बँक व पोस्ट खात्यात आधार कार्ड मॅपिंग आणि अपडेट न केल्याने 900 जण लाभापासून वंचित राहिले होते। त्यातील 400 जणांच्या त्रुटी या ठिकाणी तहसीलदारांच्या वतीने म्हणजे संजय गांधी विभागाच्या वतीने दूर करण्यात आलेले आहे। मग पेन्शन बँक खात्यात जमा होऊ लागली आहे। ज्या लाभार्थ्यांच्या त्रुटी दूर झालेल्या आहे 400 जणांच्या, त्यांच्या बँक खात्यात पेन्शन या ठिकाणी जमा होऊ लागलेली आहे। मात्र उर्वरित 500 लाभार्थ्यांची अपडेट झाले नसल्याने त्यांना अनुदान मिळत नाही। मग या 500 जणांसाठी यांनी काय केलं आहे तर DBT प्रणाली राबवण्याच्या पहिल्या महिन्यात 5,000हून अधिक लाभार्थ्यांपैकी 900 जणांचा या ठिकाणी बदलाचा फटका बसला, कारण की त्यांचे बँक व पोस्टातील बचत खात्याला आधार मॅपिंग किंवा लिंक करून अपडेट करण्याच्या सूचना केल्या जात असतानाही अनेकांकडून तसे झाले नव्हते। त्यामुळे तहसीलदार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील संजय गांधी योजना विभागातील अधिकाऱ्याकडून अपात्र जे लाभार्थी आहेत त्यांना पत्रव्यवहार करण्यात आले, संपर्क साधण्यात आला। ही पद्धत सर्वच ठिकाणी राबवण्यात येत आहे। त्यामुळे तहसीलशी तुम्ही संपर्क साधू शकता तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर। मित्रांनो, अशा प्रकारे हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच आता अनेक लाभार्थ्यांना अनेक महिन्यापासून पैसे मिळालेले नाही। या ठिकाणी आपण बघू शकता हे लाभार्थी आहेत, यांना बुलढाणा जिल्हा सिंदखेड राज्यात संजय गांधी निराधार पगार बँक ऑफ महाराष्ट्र आईचा पगार अजून जमा झालेला नाही। सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा पगार मिळालेला नाही। अजून कधी मिळेल त्याची माहिती कधी मिळणार। मग मित्रांनो, यांना जवळपास 6 महिन्याचे पगार मिळालेला नाही। मग यांची समस्या काय असू शकते त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। पहिली समस्या म्हणजे यांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडलेलं नसेल। जरी आधार कार्ड यांनी बँकेत दिलेले असेल, तहसीलमध्ये दिलेले असेल, तर मग यांचा दुसरा प्रॉब्लेम आहे की आधार कार्डवरील नावात बदल असू शकतो।
किंवा तुमचे आधार कार्ड बंद असू शकते। मग यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, आधी तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल, त्याला मोबाईल नंबर जोडावा लागेल, तरच तुमचं आधार कार्ड हे अपडेट झालं, चालू असलं तर मग तुम्ही ते आधार कार्ड बँकेत घेऊन गेले तरच तुमचं DBT होणार आहे। अनेक लाभार्थ्यांच्या अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत। मग तुमचीही अशी असू शकते, तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या। ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना, लाभार्थी यांचे कुठल्याही बँक खात्याशी आधार नंबर लिंक नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहू शकतात। बहुतेक लाभार्थ्यांचे विविध बँकेत खाते आहे। असा एक प्रॉब्लेम झालेला आहे की 2-2, 3-3 बँकेत खाते आहे। मग कोणत्या खात्यात पैसे जमा झाले हेच कळत नाही। त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन खात्री करावी, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळाले किंवा नाही मिळाले हे त्या ठिकाणी तहसील कार्यालयातून कळणार आहे मित्रांनो। की तुम्हाला जर पैसेच मिळाले नसेल 4-5 महिन्यापासून, तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन चौकशी करा। मग जर तुमचे पैसे जमा झाले असेल तर ते सांगतील तुमच्या कोणत्या अकाउंटला पैसे जमा झालेले म्हणून। मग ते एक काम करा, शासनाच्या पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च 2025 अखेर DBTद्वारे थेट लाभ जमा करण्यात आलेला आहे। लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधार कार्ड ज्या बँक खात्याशी संलग्न आहे त्या बँक खात्यात, म्हणजे ज्या बँक खात्यासोबत DBT झालेली आहे त्या बँक खात्यात या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहे। त्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तरी मित्रांनो, आपण तुम्हाला मेसेज आला तरच तुम्ही त्या ठिकाणी जा आणि आपले पैसे काढू शकता। मग मित्रांनो, बचत खाते अपडेट करण्याच्या सूचना या ठिकाणी वेळोवेळी करण्यात आलेल्या आहे। तरी लाभार्थ्यांनी या ठिकाणी आपले बचत खाते हे अपडेट केलेले नसल्यामुळे DBT प्रणालीमुळे या ठिकाणी पैसे जमा झालेले नाही। मग आता मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा पगार हा 6 मार्च रोजी झाला आणि मार्च महिन्याचा पगार हा तुम्हाला 7 मार्च रोजी झाला। म्हणजे बघा, मागच्या महिन्यात हे जो महिना आहे 6 तारखेला आणि 7 तारखेला मार्च महिन्याचे पैसे जमा झाले, ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा झालेले आहे। मग अनेक जण विचारतात, सर मार्च महिन्याचा पगार कधी होणार? तो मार्च महिन्याचा झालेला आहे। तुम्हाला वाटत असेल मग आधी मागचे पैसे बाकी आहेत, तर मग आताच GR आला आहे नेमकाच की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे इलेक्शन असल्यामुळे, निवडणुका असल्यामुळे राहिलेले होते, ते 641 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे आणि ते गुढीपाडव्यानिमित्त 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार आहे। शनिवार असो रविवार असो ते पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। सुरुवात झालेली आहे, लवकरच हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ह्या लाभार्थ्यांना बघा DBT असल्यामुळे 4 फेब्रुवारीला जमा झाले 3,000, 21 फेब्रुवारीला 1,500, 6 मार्चला 1,500, 7 मार्चला 1,500 असे एकूण एका महिन्याच्या कालावधीत, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यात 7,500 रुपये मिळाले। कशामुळे? DBT पूर्ण असल्यामुळे। त्यामुळे तुम्ही लवकर DBT पूर्ण करून घ्या, म्हणजे अशा पद्धतीने पैसे तुम्हाला मिळतील। मग या लाभार्थ्यांना 7 मार्च रोजी 1,500 रुपये जमा झालेले आहे, म्हणजे यांना मार्च महिन्यापर्यंत पैसे मिळालेले आहेत। मग यांचे बाकी कुठले आहे? तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे। मग ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे गुढीपाडव्यानिमित्त 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळतील। मग मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना म्हणजे डिसेंबर 2024 पासून ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान DBTद्वारे खात्यात जमा झालेले नाही, लक्षात राहू द्या, डिसेंबर 2024 पासून तुमचे जर DBTद्वारे पैसे जमा झालेले नसेल, त्यांचे आधार कार्ड ॲक्टिव्ह नाही वा मॅपिंग नाही, यासोबतच अन्य काही अडचणी असल्यास त्यांनी तहसील कार्यालयाशी संबंधित विभागासोबत संपर्क साधावा। म्हणजे आपलं कुठला विभाग आहे? संजय गांधी विभाग, लक्षात राहू द्या, 2-2 वेळा सांगतोय। तहसीलमध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधावा, म्हणजे तुमचे पैसे जमा होणार आहे। मग अनेकांना हे प्रश्न पडला होता की खात्यावर पैसे कधी येणार आहे, कारण की DBT अनिवार्य असल्यामुळे हे पैसे तुम्हाला DBT शिवाय येणार नाही। मग हे पैसे 2 ते 3 दिवसात गुढीपाडव्यानिमित्त अनुदानाचे वाटप सुरू झालेले आहे। जर तुम्ही DBT पूर्ण केले असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुमचे पेन्शन बंद होऊ शकते, कारण की जुन्या पद्धतीनं आता पैसे मिळणार नाही, DBTद्वारेच मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे काम करून घ्या, DBT पूर्ण करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती।
जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.